नमस्कार, हिरावेल ते आपल्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। आजच्या या YouTube व्हिडिओमध्ये आपण फायनान्शियल प्लॅनिंग का गरजेचे आहे हे आपण समजून घेणार आहोत। आपणा सर्वांना माहित आहे, आज आपण पैसे कमवतो, परंतु ते कमवलेले पैसे योग्य मार्गाने जर आपण त्याला इन्व्हेस्ट केले तर ते पैसे आपणाला वेल्थ क्रिएट करण्यासाठी मदत करतात। जसे की समजून चालूया, आज मी एक कमवता व्यक्ती आहे, मग ते मी बिझनेस मधून पैसे कमवत असेल किंवा नोकरी करून कमवत असेल। माझी जर महिन्याची सॅलरी आज 1 लाख रुपये आहे, त्या 1 लाख रुपये सॅलरी मधले मी जर एक साधारणपणे 20,000 रुपये दर महिन्याला इन्व्हेस्ट करत गेलो तर माझ्याकडे काही वर्षानंतर एक सफिशियंट कॉर्पस तयार होऊ शकतं, ज्याला आपण आपलं ॲसेट्स म्हणतो। मग ह्या फायनान्शियल प्लॅनिंगचे जे काही टप्पे आहेत ते आपण थोडेसे समजून घेऊया। सर्वात पहिल्यांदा फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये जी महत्त्वाची गोष्ट येते मित्रांनो, ती आहे टर्म इन्शुरन्स। का गरजेचं आहे टर्म इन्शुरन्स? तर जर आज तो कमवत्या व्यक्तीचं जर काही आपत्कालीन निधन झालं तर त्या व्यक्तीच्या वरती जे डिपेंड असणारे फॅमिली मेंबर्स आहेत, त्यांचा उत्पन्नाचा जो स्रोत आहे तो बंद होतो आणि त्यानंतर त्या फॅमिलीचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे ते हॅम्पर होऊ शकतं। त्यासाठी जर त्या व्यक्तीचा टर्म इन्शुरन्स असेल तर इन्शुरन्स कंपनीकडून त्यांना एक सफिशियंट कॉर्पस अमाउंट मिळू शकते, ज्याच्यावरती त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जे आहे ते पुढे कंटिन्यू होऊ शकतं। त्या माणसाची जाण्याची पोकळी आपण भरून काढू शकत नाही, परंतु जी काही आर्थिक मदत असेल, जो काही इन्शुरन्स कव्हर असेल, नक्की त्याच्यावरती त्यांच्या घरच्या ज्या काही लायबिलिटीज असतील किंवा घर खर्च असतील ते तिथून पुढचे सुरू राहू शकतील किंवा ते होण्यासाठी मदत होऊ शकते। दुसरी गोष्ट जी आपण इग्नोर करतो मित्रांनो, ती आज म्हणजे हेल्थ इन्शुरन्स। आपणा सर्वांना माहित आहे की आज हेल्थचे जे ऑपरेशन्स आहेत किंवा काही मेजर सर्जरी जर बघितल्या तर त्यांचे खर्च हे आज 3 लाख, 4 लाख, 5 लाख रुपयाच्या घरात आहेत। जर आपल्याकडे हेल्थ इन्शुरन्स नसेल आणि समजून चालू की आपल्यावरती जर ती काही आपत्ती आली एखाद्या ऑपरेशनची किंवा तत्सम आजारांची, तर आपण जे साठवलेले पैसे आहेत त्या साठवलेल्या पैशातून आपल्याला डायरेक्ट ते पैसे आपले कमी होतात। जसे की ऑपरेशनसाठी लागणारे 3 लाख रुपये, 4 लाख रुपये, म्हणजे आपण पैसे साठवतो, परंतु ते साठवलेले पैसे एकरकमी आपल्याला त्या हॉस्पिटलायझेशनसाठी गमवावे लागतात। मग हे जर आपल्याला पैसे गमवायचे नसतील तर आपण आपला आणि आपल्या फॅमिलीचा हेल्थ इन्शुरन्स आपण काढू शकतो, की ज्यासाठी काय जो प्रीमियम आहे तो आपण त्या इन्शुरन्स कंपनीला देऊन एक सफिशियंट अमाऊंटचं कव्हर आपण आपल्यासाठी, आपल्या फॅमिली मेंबरसाठी घेऊ शकतो। त्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल सुद्धा प्लॅन असतात, फॅमिली फ्लोटर सुद्धा प्लॅन्स असतात। ह्या 2 गोष्टी झाल्यानंतर जी तिसरी जी महत्त्वाची गोष्ट येते ती मित्रांनो म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये असते, ती म्हणजे इमर्जन्सी फंड। जसं की समजून चालूया, जर एखाद्या व्यक्तीला काही ऍक्सिडेंटल थ्रू किंवा जर त्याचा जॉब गेला तर एक साधारणपणे त्याला सॅलरी मिळणार नाहीये, तर एक 6 महिन्याचं जे काही त्याचं खर्च असतील तेवढी अमाऊंट ती आपल्या बँक अकाउंटमध्ये, मग फॉर एक्झाम्पल एफडी मध्ये किंवा लिक्विड फंड मध्ये त्याची ती सेव्हिंग असली पाहिजे। जसं की समजून चालू की एका व्यक्तीचा महिन्याचा खर्च 40,000 रुपये आहे, तर साधारणपणे 2 लाखाच्या आसपास ते 2.25-2.5 लाखाच्या आसपासची अमाऊंट ही त्याची बँक एफडी मध्ये किंवा लिक्विड फंड मध्ये त्यांनी साठवून ठेवणं असणं गरजेचं आहे। त्या फंडला आपण इमर्जन्सी फंड म्हणतो, की जेणेकरून जरी त्याचा तो जॉब गेला तरी तिथून पुढचा 6 महिन्याचा जॉब मिळेपर्यंत तो त्यातून पैसे वापरू शकतो आणि घर खर्च चालवू शकतो। ह्या बेसिक 3 गोष्टी झाल्यानंतर आपण मित्रांनो बोलतो इन्व्हेस्टमेंट। इन्व्हेस्टमेंटमध्ये मग वेगवेगळ्या टाईपच्या इन्व्हेस्टमेंट आहेत, जसं की सर्वात पहिली जी इन्व्हेस्टमेंट आज लोक म्हणतात ती म्हणजे गॅरंटेड ॲसेट मधली बँक एफडी। येस, आता बँक एफडी सुद्धा ही एक इन्व्हेस्टमेंटचा क्लास झाला, की ज्याच्यामध्ये आपल्याला एक 6%, 7% गॅरंटेड रिटर्न आपल्या सर्वांना मिळतो आणि त्याच्यामधून सुद्धा आपण आपली वेल्थ क्रिएट करू शकतो। कदाचित ती स्लोली असेल, स्टेडीली असेल, फक्त ती काय आहे, गॅरंटेड आहे। पहिला ऑप्शन इन्व्हेस्टमेंटचा तो म्हणजे बँक एफडी। त्यानंतर आपण थोडंसं जर पुढे गेलो तर इन्व्हेस्टमेंट मध्ये दुसरा इन्व्हेस्टमेंट ॲसेट क्लास येतो, तो म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट 7.1% चा आता सध्या आपल्याला इंटरेस्ट देते।
फक्त ह्याचा काय ड्रॉबॅक आहे की ह्याला 15 वर्षाचं लॉक इन पिरियड आहे. 7 वर्षानंतर आपण त्यातले पैसे विड्रॉ करू शकतो, परंतु लॉक इन हे राहतं. परंतु मित्रांनो, एक इन्व्हेस्टमेंटचा क्लास म्हणून आपण पीपीआयकडे बघू शकतो, कारण ते सुद्धा गॅरंटेड ॲसेट क्लास आहे. त्यानंतर आपण जर थोडंसं पुढे आलो तर आता जो पुढचा ॲसेट क्लास मी सांगणार आहे तो आहे बॉन्ड्स. जसे की काय कॉर्पोरेट बॉन्ड्स आहेत, सोव्हरेन गोल्ड बॉन्ड आहे. ह्याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला आणखीन थोडासा जास्त रेट ऑफ रिटर्न, ज्याला तुम्ही इंटरेस्ट रेट असं म्हणता, तो मिळू शकतो. जसं की 9%, 10% पर्यंत आपल्याला त्यातून रिटर्न मिळू शकतो. त्यासोबतच आणखीन जो एक ॲसेट क्लास आहे तो म्हणजे गोल्ड. आता गोल्डमध्ये तुम्ही फिजिकल गोल्डचा विचार करत असाल, परंतु मी फिजिकल गोल्डपेक्षा मी सजेस्ट करेल की त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सोव्हरेन गोल्ड बॉन्ड आपण परचेस करू शकतो. किंवा त्याच्यासोबतच मित्रांनो आणखीन आपल्याकडे एक चांगला ऑप्शन आहे तो म्हणजे गोल्ड बीज, ज्याला आपण एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणतो, जे आपण आपल्या ब्रोकरच्या अकाउंटमधून बाय करू शकतो. सो ह्या ज्या काही इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन मी सांगितले, एफडी असेल, पीपीएफ असेल, बॉन्ड्स असतील किंवा त्याच्यासोबत गोल्ड असेल, हे थोडंसं आपण जर विचार केला तर कमी रिटर्न देणारे ॲसेट क्लास आहे. परंतु ह्याच्यामध्ये तुमची गुंतवणूक जी आहे ती कॉन्स्टंटली वाढू पण शकते, कारण हे मार्केट लिंक नाही आहे मोस्टली. आता ह्याच्यानंतर जो इन्व्हेस्टमेंटचा क्लास येतो मित्रांनो, तो मार्केट लिंक इन्व्हेस्टमेंट क्लास बद्दल मी बोलणार आहे, ज्याच्यामध्ये मोस्टली आपल्या सर्वांना माहिती आहे मार्केट लिंक म्हणजे काय, तर स्टॉक मार्केट. जसं की आपलं स्टॉक मार्केट थोडं वरती गेलं, थोडं खाली गेलं की आपल्या इन्व्हेस्टमेंट वाढतात किंवा कमी होतात. मग त्याच्यामध्ये जी सर्वात पहिली इन्व्हेस्टमेंट येते, ज्या आपण मार्केट लिंक म्हणतो, ती म्हणजे कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करणं, ज्याला आपण शेअर मार्केटमध्ये चांगल्या कंपन्यांचे स्टॉक्स घेऊन त्याला होल्ड करणं. आता ह्याच्यामध्ये जर पास्ट हिस्टॉरिकल रिटर्न बघितला आपण, तर साधारणपणे निफ्टीचा जो इंडेक्स आहे त्यांनी साधारणपणे 14-14.5%चा रेट ऑफ रिटर्न दिलेला आहे. एका वर्षामध्ये नाही म्हणत मी, पास्ट हिस्टॉरिकल 5 वर्ष 10 वर्ष, कारण एखाद्या वर्षी मार्केट खाली पण आलेलं आहे, त्याला इन्व्हेस्टमेंट कमी पण झालेले आहेत. पण तो सुद्धा एक ऑप्शन्स आपल्याकडे आहे, आपल्या पोर्टफोलिओमध्ये असणं गरजेचं आहे, तो म्हणजे स्टॉक्स. डायरेक्ट आपण स्टॉक्स बाय करून त्याला होल्ड करू शकतो. पण ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं त्या कंपनीचं फंडामेंटल अनालिसिस करून चांगले स्टॉक निवडणं ही आपली गरज आहे. आता हा मुद्दा झाल्यानंतर आपल्याला जर चांगले स्टॉक निवडता येत नसतील, आपल्याला जर त्याचं ज्ञान नसेल, तर दुसरा एक अल्टरनेट ऑप्शन आपल्याकडे तो म्हणजे म्युच्युअल फंड्स. म्युच्युअल फंडमध्ये आपण जे फंड हाऊसेस आहेत त्या फंड हाऊसेसला आपण आपली अमाऊंट देतो आणि ते फंड हाऊसेस त्यांचा डिसिजन घेऊन वेगवेगळ्या कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये पैसे लावतात आणि त्याच्यामधून जो काही रिटर्न असेल तो पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल तो आपल्याला मिळतो. त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे फंड्स आहेत, लार्ज कॅप फंड आहे, मिड कॅप आहे, स्मॉल कॅप आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंटचे जे ऑप्शन्स आहेत ते SIP आहे आणि लमसम आहे. मग SIP म्हणजे काय, दर महिन्याला एक ठराविक अमाऊंट आपण त्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतो, त्याला आपण SIP म्हणतो. लमसम म्हणजे काय मग, तर एक रकमी ठराविक अमाऊंट आपण इन्व्हेस्ट करतो मित्रांनो, त्याला आपण लमसम म्हणतो. म्हणजे हा झाला दुसरा इन्व्हेस्टमेंटचा ऑप्शन्स स्टॉक्स मार्केट नंतर जो येतो तो म्हणजे म्युच्युअल फंड. त्यानंतर आता हळूहळू स्लोली ह्या इन्व्हेस्टमेंट क्लास सोबत लोक क्रिप्टो मार्केटमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी सुरुवात करत आहेत. जसं की तुम्ही ऐकून असाल बिटकॉइन, इथेरियम वगैरे, हे काही कॉइन्स आहेत, पण त्याच्यामध्ये सर्वात हाय रिस्क आहे. कारण सर्वात हाय व्होलाटाईल मार्केट म्हणजे क्रिप्टो मार्केट आहे, जिथे सडनली मार्केट वर पण जातं, आपले पैसे वाढतात पण किंवा सडनली मार्केट खाली पण येतात. परंतु आपल्या फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये, आपल्या पोर्टफोलिओमध्ये प्रत्येक ॲसेट क्लास असणं ही आज काळाची गरज आहे. मग ज्याच्यामध्ये काही गॅरंटेड रिटर्नचे सुद्धा ॲसेट क्लास असले पाहिजे, जसं मी मगाशी बोललो एफडी वगैरे तत्सम, आणि काही मार्केट लिंक सुद्धा असणं गरजेचं आहे, म्हणजे काही स्टॉक्समध्ये, म्युच्युअल फंडमध्ये. आणि ह्या गोष्टी आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये करून ठेवणं गरजेचं आहे. ह्या सर्व गोष्टी आपण ज्या टॉपिकमध्ये बोलतो तो टॉपिक आहे म्हणजे पर्सनल फायनान्स. आपण हा व्हिडिओ आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करू शकता आणि तुम्ही सुद्धा ह्या गोष्टीचं आपल्या पोर्टफोलिओमध्ये प्लॅनिंग करू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही तुमच्या कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा की जेणेकरून आम्ही तिथे आन्सर देऊ. थँक यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ.